आता वळूयात तिसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे। ही बातमी आहे मुंबईतली। मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर धर्मांतरणाचा प्रकार उघड झालाय। प्लॅटफॉर्मवरच धर्मांतरण होत असल्याचं पाहायला मिळालंय। मुलीच्या धर्मांतरणाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। कारवाईची मागणी आता होते, पण हा एकच मुद्दा आहे का? तर नाही। अलीकडे मुंबईच्या लोकलमध्ये ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी उच्छाद मांडलाय। उपनगरीय रेल्वेत बेधडकपणे ख्रिस्ती धर्म प्रसार होतोय। पनवेलच्या लोकल स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्येही ख्रिस्ती धर्म प्रसारक घुसताय। कोणत्याही धर्माचा प्रसार करण्याला मनाई नाहीये, पण सरकारी ठिकाणं, रेल्वे स्थानक याची जागा, त्यावर आक्षेप आहे। या ठिकाणी धर्मप्रसार होऊ नये हे स्पष्ट मत आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमच्या सोबत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता रमेश शिंदेजी जोडले गेले आहे। रमेश शिंदेजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। कसं पाहतायत या सगळ्या प्रकरणांकडे, धर्मांतरणाचे विषय असो वा धर्मप्रसाराचे? निश्चितपणे हा खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी हेच ख्रिस्ती धर्मप्रसारक जे होते तर ते वेगवेगळ्या म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशन असेल किंवा वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांच्या बाहेर उभं राहून ते पत्रकं वाटत असायचे आणि त्या पत्रकांच्या द्वारे ते रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी या अशा प्रकारचं आव्हान करत असायचे। आणि त्यानंतर आता आपण पाहतो आहोत की या सगळ्या प्रकाराला म्हणजे पोलिसांनी किंवा रेल्वेने कुठेही आडकाठी न आणल्यामुळे आज त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज हे खुलेआम अगदी म्हणजे मध्ये अनेक महिलांच्या रेल्वे डब्यामध्ये वगैरे सगळीकडे आपल्याला हे लक्षात आलं की त्या ठिकाणी उघडपणे येशूला प्रार्थना करायला सांगितली जात होती। त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा काल तर अंधेरीचा जो प्रकार आहे त्यात स्पष्टपणे दिसतंय की तो ब्लेसिंग्स आणि वगैरे सगळं देतोय। आपल्याकडे एकीकडे सगळीकडे सांगितलं जात आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे ते ज्या पद्धतीने दाखवतात की त्यांनी हात लावल्यानंतर कॅन्सर बरा होतो, मग त्यांचं तेल लावल्यानंतर विविध प्रकारचे रोग बरे होतात, ही एवढी मोठी अंधश्रद्धा आहे। या विषयावरती ना अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते ना महाराष्ट्रातलं पोलीस दल काय करतंय। जर हा कायदा जर संमत झालेला आहे तर अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी हे अशा प्रकारचे प्रयोग का नेमके होत आहेत ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर ह्यांनी दिलं पाहिजे। रमेशजी, मात्र याच वेळा तुमचा जो प्रश्न आहे की प्रशासन काय करतंय, महत्त्वाचं म्हणजे ही सरकारी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी लाखो लोक येत जात असतात आणि त्या ठिकाणी असा धर्माचा प्रसार होत असतो। मात्र पोलीस किंवा संबंधित प्रशासन याची भूमिका इथे कुठेही पाहायला मिळत नाहीये। अगदी म्हणजे मी स्वतः जवळपास 4 ते 5 वेळा रेल्वेचे जे DRM आहेत तर त्यांच्याकडे तक्रार नोंदवली होती की प्रत्येक रेल्वेमध्ये बंगाली बाबांचे सगळीकडे पोस्टर्स लागलेले दिसतात। अगदी आपणही रेल्वेने प्रवास करत असताना बघू शकत असता की त्याच्यामध्ये प्रेम, वशीकरण वगैरे। अरे आम्ही म्हटलं की जर हा कायदा जर महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, त्याच्या अगोदर आपल्याकडे ड्रग्ज अँड मॅजिकल रेमेडीज ऍक्ट 1949 आहे, त्याच्यामध्ये जर स्पष्ट अरेस्ट आहे म्हणजे हे कायदेच एवढ्यासाठी केले गेले की ह्या ठिकाणी कॉग्निजिबल ऑफेन्स आहेत हे, आणि कॉग्निजिबल ऑफेन्स असताना सुद्धा ह्यावरती कारवाई होत नाही, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि मग आपण वाचतो की कुठल्या तरी बंगाली बाबाने त्या ट्रेन मधून जाणाऱ्या एका भायखळ्याच्या डॉक्टर परिवाराला फसवलं, त्यांचं लैंगिक शोषण केलं त्या कुटुंबाचं संपूर्ण, आणि हे सगळ्या घटना घडूनही त्याच्यावरती उपाययोजना होत नाही। आणि म्हणून मागे आपल्याला लक्षात येत असेल की साधारणपणे 2 वर्षापूर्वीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाज, हिंदू संघटना यांनी प्रचंड मोठमोठे मोर्चे काढून जसा गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे, उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे, असाच धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली होती। आणि त्यावेळी निवडणुकीच्या काळात हे आश्वासनही दिलं गेलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिला धर्मांतर विरोधी कायदा करू। मात्र आजही हा कायदा होताना दिसत नाहीये। त्याच्यावरती एक स्टडी कमिटी नेमली गेली, त्या स्टडी कमिटीचा नेमका रिपोर्ट काय आला किंवा त्याचा अहवाल काय आहे हेही कोणाला आज स्पष्ट झालेलं नाहीये। परंतु ह्या सगळ्याच गोष्टी जर बघितल्या तर ह्या दृष्टिकोनातून म्हणजे सरकारने ह्या सगळ्या गोष्टींचं गंभीरपणे दखल घेतली पाहिजे। कायदा जो आज होणं आवश्यक आहे तो कायदा का होत नाहीये? आता म्हणजे 2 सत्र झाली सरकारची, आता 3रं सत्र डिसेंबरमध्ये असेल विधानसभेचं, तर अशा वेळी हा कायदा जो आहे हा कायदा होण्याची मला माहिती आहे की अतुलजी भातखळकर आपले कांदिवलीचे जे आमदार आहेत तर त्यांनी हे प्रायव्हेट मेंबर बिल म्हणून सबमिट केलं,
परंतु प्रायव्हेट मेंबर बिलला काही अर्थ नसतो विधानसभेमध्ये. त्या ठिकाणी सरकारने कायदा प्रस्तावित करायचा असतो आणि हा कायदा काही वेगळा नाहीये. म्हणजे भारतामध्ये पहिला अँटी कन्व्हर्जन ऍक्ट हा नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा आला. त्यानंतर 8 राज्यांनी हा कायदा केला. त्यामुळे शासनाकडे आम्ही हेही म्हटलं की तुम्हाला जर कायदा करायला तुमच्या टीमला किंवा समितीला वेळ लागत असेल तर जो कायदा गुजरातमध्ये आहे, जो कायदा हरियाणामध्ये, जो कायदा राजस्थानमध्ये, जो कायदा उत्तर प्रदेशमध्ये, त्याच कायद्याची प्रत तुम्ही इकडे आणून हे करू शकता. म्हणजे अतिशय उत्तम प्रकारचा कायदा जी रमेश उत्तर प्रदेश. शिंदेजी, त्यामुळे हा कायदा आता महाराष्ट्रात येतो का, लागू होतो का, या प्रकरणानंतर तरी सरकारने या कायद्याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही या चर्चे संदर्भात आमच्याशी जोडला गेलात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद.